श्रीराम अनबज्ञ। मी एकनाथ पोटपुडे, मुक्काम माझं चंदगड, पण सध्या सावंतवाडी उपासना केंद्र। 2003 साली मुंबईला होतो। मुंबईला वार्ताहर पेपर होता, तर एक छोटीशी म्हणजे वार्ताहरला एक छोटीशी बातमी यायची बापूंची, तर ती कॉपी काढून मी पाकिटमध्ये ठेवली। त्यानंतर म्हणजे बरेच दिवस झाले म्हणजे बापूंनी मला काय टाकलं नाही। बापूंची ग्वाही दिली आपल्याला की मी तुला कधीच टाकणार नाही, ते टाकतच नाहीत बापू कधी आपल्याला। ही म्हणजे आज मला पूर्ण खात्री पटली की बापू आपल्याला टाकत नाहीत। त्यानंतर मला म्हणजे उपासना हे काही एक माहिती नव्हतं, पण माहिती कधी पडलं तर जवळजवळ 7-8 वर्षाने ज्यावेळी मी पुण्याला गेलो जॉबला, LNTला जॉबला होतो, तर शिरवळपासून जवळजवळ 1-1.5 तास लागायचा की जायला शिंदेवाडी उपासना केंद्र। पण तिथे गेल्यावरती मला म्हणजे उपासना वगैरे पठण वगैरे ह्या गोष्टी सगळ्या माहिती पडल्या। तोपर्यंत मला काही एक माहिती नव्हतं की बापू म्हणजे काय पठण कशा पद्धतीने काय करायचं। फक्त की बापूंची कॉपी फक्त जे दिसेल ना तेवढं फक्त कधी कात्रण मला तर वाचायचं तेवढंच, बाकी हे पठण वगैरे हे काही एक माहिती नव्हतं। आम्ही असा प्रवास चाललेला। मिसेसला म्हणजे प्रॉब्लेम झाला की म्हणजे डिलेवरीच्या टायमाला की मी सोनोग्राफी म्हणजे 6व्या महिन्याची सोनोग्राफी करतो आपण, ती म्हणजे बाळाची पूर्ण वाढ झाली आहे का ती बघायसाठी। तर त्यावेळी असं झालं की जे म्हणजे वाढ झाली पूर्ण बघायसाठी ज्यावेळी सोनोग्राफी केली त्यावेळी बाळाच्या इथे एक छिद्र होतं आणि इथे एक छिद्र होतं। तर डॉक्टरनी मला म्हणजे ह्यांना काय सांगितलं नाही मिसेसला, पण डॉक्टरनी मला फोन करून बोलवून घेतलं। डॉक्टर ओळखीचे होते, तर त्याने असं झालं म्हणून सांगितलं। मग त्यांना घरी घेऊन आलो आणि स्टँडवरती आल्याला मी डायरेक्ट, कारण पहिलं उपासना केंद्रावरती फोन लावला, शिंदेवाडीचे जे उपासना केंद्र होतं आपलं पुण्याचं, त्यांना तिथे फोन लावला मी आणि त्यांना तिथे सांगितलं की असा प्रॉब्लेम झाला आहे। पण त्याने एक म्हणजे आधार दिला की त्याने सांगितलं की तुम्ही काही गडबड करू नका, जे रिपोर्ट आलेत ते ताबडतोब घ्या आणि पाठवून द्या। ते रिपोर्ट घेतले आणि म्हणजे संध्याकाळी लगेच, कारण पुण्याला आमची गाडी जायची स्टाफला न्यायला, आणायला सोडायला गाड्या असायच्या, त्या स्टाफ ड्रायव्हरकडे मी ते रिपोर्ट पाठवून दिले। ते रिपोर्ट लगेच त्यांनी ससून हॉस्पिटलला पाठवून दिले। ससून हॉस्पिटलमधून दुसऱ्या दिवशी लगेच कॉल आला की तुम्ही डॉक्टरने काही सांगितलं ते काही गडबड करू नका म्हणून सांगितलं। काय सांगितलं तर पेशंटला घ्या आणि ससूनला या म्हणून सांगितलं। मग डॉक्टरना परत दुसऱ्या दिवशी जाऊन भेटलो। मग त्यांना विचारलं की आता परत मी काय कसं करायचं, तर मग त्यांना म्हटलं आता कागद केले आहेत आणि पैशांची पण ॲडजस्टमेंट व्हायला पाहिजे परतची सोनोग्राफी करायसाठी। मग ठीक आहे म्हटले, एवढे 4 दिवस जाऊन दे, 4 दिवसांनी। मी 4 दिवसांनी गेलो परत मिसेसला घेऊन, रिपोर्ट वगैरे काढले तिथे। रिपोर्ट काढल्यानंतर परत असं झालं की 4 दिवसांनी परत रिपोर्ट न्यायला आहे म्हणून सांगितलं। 4 दिवस रिपोर्टच सापडत नव्हते, 4 दिवस रिपोर्टच सापडत नव्हते तिथे। काय डॉक्टरांना जाऊन भेटत होतो, पण डॉक्टर मग एक दिवस म्हणाले मी जाऊन बघतो चेक, मी स्वतः जाऊन चेक करतो। मग डॉक्टरांनी स्वतः जाऊन चेक केले आणि रिपोर्ट घेऊन आले आणि परत मला कॉल केला की रिपोर्ट आलेत नाही या म्हणून। मग त्यावेळी मी आलो, परत डॉक्टरांच्याकडे गेलो, रिपोर्ट घेतले, तर रिपोर्ट म्हणजे पूर्णपणे म्हणजे नॉर्मल होते रिपोर्ट। म्हणजे कुठे छिद्र नव्हतं की कुठे इथे एक होतं, काही एक नव्हतं। पण मला एक पठण दिलं की हनुमान चालीसाचं, मिसेसला पण नाही मला पण, आम्ही कंटिन्यू म्हणजे चालू केलं की जोपर्यंत म्हणजे पुढची सोनोग्राफी म्हणजे रिपोर्ट येईपर्यंत कंटिन्यू म्हणजे चालू ठेवलं आम्ही ते, आणि रिपोर्ट एकदम नॉर्मल आले। हरिओम श्रीराम अनबज्ञ।